अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वसलेले श्री क्षेत्र मढी हे नवनाथ पंथाचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि येथील गर्भगिरी पर्वतरांगेत श्री गुरुदेव दत्त आणि आदिनाथांचे शिष्य असलेल्या प्रबुद्ध नारायण कनिफनाथ महाराजांची शिवकालीन संजीवनी समाधी आहे। नाथपंथाचे हे आद्यपीठ म्हणूनही प्रसिद्ध आहे आणि येथील मंदिराची देखभाल श्री कनिफनाथ देव ट्रस्टी मढी नोंदणी क्रमांक E-1954 या संस्थेमार्फत केली जाते। मढी गावाची लोकसंख्या सुमारे 4800 असून हे तीर्थक्षेत्र राष्ट्रीय महामार्ग 222 जवळ निवडुंगे बस थांब्यापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे। अहमदनगरपासून 45 आणि पाथर्डीपासून 10 किलोमीटर अंतरावर असणारं हे क्षेत्र प्रत्येक वर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते। दरवर्षी येथे फाल्गुन वद्य रंगपंचमीला कनिफनाथ महाराजांचा समाधी दिन आणि वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत देशभरातून आलेल्या नाथभक्तांच्या पवित्र काठ्या, पालखी मिरवणुका आणि गंगाजल घेऊन येणाऱ्या कावडीकरांची फुलबाग यात्रा लक्षवेधी ठरते। गुढीपाडव्याला महापूजा सोहळा देखील मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। या यात्रेत सर्व जाती धर्माचे भाविक सहभागी होतात। सदर कालावधीत नाथपंथाच्या परंपरेनुसार भटक्या आणि विमुक्त जाती जमातींचे तंटे समाधीस्थळ पंचायतीच्या माध्यमातून मिटवले जातात। येथे होणारा गाढवांचा बाजारही प्राचीन परंपरेनुसार प्रसिद्ध आहे। यात्रा काळात 20 ते 22 लाख भाविक आणि प्रति अमावास्येला 4 ते 5 लाख भाविक येथे जमतात। दररोज सुमारे हजारो भाविकांचे दर्शनासाठी येणे हे सामान्य दृश्य आहे। याशिवाय 200 ते 250 भाविक येथे सतत अनुष्ठानाला असतात। श्री क्षेत्र मढी नगरीच्या गर्भगिरी पर्वत परिसरात नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व यांचा सुरेख संगम आहे। येथेच स्थित असलेले वृद्धेश्वराचे स्वयंभू लिंग आणि नवनाथांनी केलेला अभिषेक यामुळे हे क्षेत्र आणखीनच पावन झालं आहे आणि या परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती, धबधबे आणि प्राणी देखील आढळतात। श्री क्षेत्र मढी येथून श्री मच्छिंद्रनाथ गड, देवीचे धामणगाव, वृद्धेश्वर मंदिर आणि मोहटादेवी गड हे तीर्थक्षेत्रे रस्त्याने जोडली गेली आहेत। शिर्डी, शनी शिंगणापूर आणि पैठणसारखी प्रसिद्ध स्थळे येथे अगदी जवळ असल्याने दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या देखील लक्षणीय वाढलेली आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।